नमस्कार. आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंग सिरीज मधला आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत की तो प्रश्न IR इंटरनॅशनल रिलेशन GS सेकंड मध्ये असणार आहे. या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत की भारत आणि आशियान जी संघटना आहे यांच्यामधील संबंधाचे आपल्याला महत्त्व स्पष्ट करायचं आहे. 200 शब्दांमध्ये हे आपल्याला महत्त्व लिहायचं आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण हा प्रश्नाचं उत्तर लिहित असताना याचे 3 टप्पे असणार आहेत. एक आहे इंट्रो, म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याला प्रस्तावना. ओके. एक आहे त्याची मेन बॉडी, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मुख्य याचा सार लिहायचा आहे, कशा पद्धतीने हे रिलेशन डेव्हलप झालेले आहेत आणि कशा पद्धतीचे संबंध आहेत. आणि कन्क्लुजन मध्ये आपल्याला निष्कर्ष लिहायचा आहे की याचा भविष्यामध्ये भारत आणि एशियाचे संबंध कशा प्रकारे असतील आणि याचा जो फायदा आहे तो दोन्ही देशांना कशा प्रकारे होत आहे आणि याच्यामधून एक सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या, इंट्रो मध्ये, मेन मध्ये आणि कन्क्लुजन मध्ये आपल्याला हा सार लिहायचा आहे. याच्यामध्ये आपण लिहू शकतो की इंडिया एशियन असोसिएशन ऑफ द साऊथ ईस्ट एशियन नेशन ही एक संघटना आहे. याचे भारताचे संबंध कसे आहेत तर आपण यांच्यासोबत केलेला आहे FTA फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेला आहे. आपल्याला माहिती असेलच, भारताची जी लुक ईस्ट पॉलिसी होती ती 2014 मध्ये ही आपण ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणलेली आहे. ओके. ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेत्तरचं जे धोरण आहे ते आपण इथे मेन्शन करायचं आहे. याच्यासोबतच आपल्याला जे ह्या एशियन आणि भारताचे जे वेगवेगळ्या नेशन सोबत संबंध आहे, एक आपण इथे हा सुद्धा मुद्दा मांडू शकतो की ट्रेड डिफिसिट सुद्धा आहे. ओके. भारत ज्याप्रमाणे तिथे निर्यात करतो त्याप्रमाणे तिथे आयात होताना आपल्याला आयात जास्त होताना दिसते की निर्यात भारताची इथे कमी दिसते. या पद्धतीचे आपण मुद्दे जे आहेत आपल्याला या मेन बॉडी मध्ये मांडायचे आहेत. ओके. अधिक याचं डिटेल डिस्क्रिप्शन, इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजन पाहण्यासाठी वी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्हाला हे अवेलेबल आन्सर आहे. हे तुम्ही वी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जाऊन हे आन्सर तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. धन्यवाद.